विमुक्त दिनानिमित्त भटके विमुक्त आदिवासी संघटनेने संवाद यात्रा काढलेली आहे। ही संवाद यात्रा दीक्षाभूमी येथनं संविधान चौक येथेपर्यंत काढलेली आहे। सामाजिक कार्यकर्ते यश गोरखेडे यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढलेली आहे। आपल्यासोबत यश गोरखेडे आहे। दादा, काय सांगणार, भटके विमुक्त आदिवासी संघटनेने ही यात्रा काढलेली आहे, काय त्यांच्या मागण्या आहेत? तुम्हाला माहित असेल की भटके विमुक्त समाज आणि आदिवासी समाज हे देशाचे मूल निवासी आहेत आणि या मूल निवासीला मागील 77 वर्ष झाले आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून। त्यांच्याकडे आजपर्यंत त्यांचा जातीचा दाखलाच नाही आहे, त्यांच्याकडे त्यांच्या जन्माची कुंडलीच नाही आहे, त्यांच्याकडे दाखला नाही आहे। आणि जेव्हा आपण म्हणतो की यांच्याकडे दाखला नाही आहे, या लोकांना सरकारी योजना मिळणार कशी? यांना मिळू शकत नाही। जातीगत जनगणना तर आपण करून घेऊ, परंतु यांच्याकडे जेव्हा कास्ट सर्टिफिकेटच नाही आहे तर आपण त्याला आयडेंटिफाय कसं करणार आहोत? हे याच्यासाठी सरकारला प्रत्येकदा यांचे जेवढे लीडर्स आहे त्यांना म्हणजे आम्ही त्यांना पाठिंबा देऊन त्यांनी प्रत्येकदा हे डेप्युटेशन दिलेले आहेत, परंतु सरकार जे आहे ते मनुवादी प्रवृत्तीची असल्याने त्यांना असं वाटतं की यांचे मुलं, यांना जर आपण जाती प्रमाणपत्र दिलं, यांना जर आपण दाखला दिलं तर यांना सरकारी योजना मिळणार, यांना आवास मिळणार, यांना शौचालयाची योजना मिळणार, यांना स्किल डेव्हलपमेंट मिळणार, या लोकांना शिक्षण मिळणार। आणि जर या वंचितांना शिक्षण मिळालं तर यांची येणारी पिढी हे विद्रोह करणार आणि विद्रोह करून यांचा जे सिस्टम आहे ते तोडणार। म्हणून हे सरकारची जे साठगाठ आहे याच्यामध्ये जे दोघेही युत्या आहेत, महायुती आणि महाविकास आघाडी, हे दोघेही रेस्पॉन्सिबल आहे। म्हणून आम्ही यांना एक आग्रहाची विनंती करतो की कृपया करून येणाऱ्या काळामध्ये यांची दखल घ्यावी। आणि आम्ही तुम्हाला काही नाही मागत आहोत, आम्ही तुम्हाला राशन नाही मागत आहोत, आम्ही तुम्हाला मागत आहोत आमचा पहिचानपत्र, यांच्या जे पहिचानपत्र आहे ते आपण कृपया करून यांना द्यावे। आणि जर आपण नाही दिलं तर आपण सर्व म्हणतात की यश गौरखेडे हा धमक्या देतो, तर आपण याला धमक्या घ्या की आपण याला वॉर्निंग घ्या, परंतु आपण येणाऱ्या काळामध्ये यांचं दाखला आपण नाही बनवून दिलं। नागपुरातच फक्त 4 लाख भटके विमुक्त समाज आणि आदिवासी समाज आहे। जर आम्हाला जाग आला तर आपली खुर्ची हालून जाणार। आणि एकनाथ शिंदेजी साहेब आणि देवेंद्र फडणवीसजी साहेब, आपण याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर एक GR काढावा, कारण की येणारी जे पिढी आहे ते शिक्षित होऊन संघटित होऊन संघर्ष करेल आणि बाबासाहेबांचं जे मूल निवासी आहे ते संविधानाच्या रीत्याने करून आपल्या पिढीला समोर जागी करणार। नक्कीच सर, भटके विमुक्त आदिवासी जे नेते आहेत, काही आणखी कार्यकर्ते आहेत, त्यांची हक्कासाठी तुम्ही लढत आहात, त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तुम्ही सामोरची रूपरेषा काय राहणार? बघा, आज तर जे तुम्ही नागपूरला बघत आहे हे माझं एकट्याचं काम नाही, हे पूर्ण टीम आहे, हे सर्व कार्यकर्ते आहे। आम्ही फक्त एक धागा आहोत ज्या सर्व मोतींना आम्ही बांधलेला आहे। जर हे उपराजधानीचं आंदोलन बघून सरकारला जाग नाही आला तर येणाऱ्या 23 सप्टेंबरला हा पूर्ण समाज आम्ही जाणार आहोत मुंबईला मंत्रालयाचा घेराव करण्यासाठी। तर ते पाडी नको येऊ द्या। आणि एकनाथ शिंदेजी साहेब, आपण जेव्हा लाडकी बहीण म्हणता, आपण जेव्हा लाडका भाऊ म्हणता, तर हे तुमचे लाडके लोक नाहीत का? हे प्रश्न तुमच्यावर आहे। आणि जर आपण खरंच खूप चांगले मुख्यमंत्री आहेत, कृपा करून याची दखल घ्यावी साहेब। यांचं एकच GR आपण एकच साईन करा, यांना दाखला मिळून जाणार। आणि जे आपण जर हे बनवून देणार नाही तर आपल्याला जे येणाऱ्या आगामी विधानसभा इलेक्शन आहे त्याच्यामध्ये आपला फटका पडणार आहे, याची दक्षता आपण घ्यावी। जय भीम, जय संविधान। नक्कीच आपल्यासोबत काही कार्यकर्ते सुद्धा आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। भटके विमुक्त आदिवासी संघटनेसाठी तुम्ही त्यांच्या हक्कासाठी तुम्ही संवाद यात्रा काढलेली आहे, नेमक्या काय मागण्या राहील? यांचं मागणे हे आहे की पारधी समाजाच्या लोकांना 1950 जातीच्या दाखल्याचा पुरावा मागतात, मराठी समाजांना 1961चा पुरावा मागतात आणि अजून काही जात आहेत त्यांना 1967चा पुरावा मागतात। हे भटके विमुक्त आदिवासी पारधी लोक आहे, यांच्याकडे राहायला घर नाही, मरायला जमीन नाही आणि हे यांच्याकडे मग कुठून पुरावे आणून द्यायचं? म्हणून हे संविधान संवाद यात्रा हे पुणेवरून फुलेवाडा येथून याचं उद्घाटन झालेलं आहे आणि हे वाशिम, सांगली, सातारा, अमरावतीवरून ही यात्रा नागपूरला आलेली आहे। या यात्रेचं कारण हे आहे, हे सरकारचे आम्ही डोळे उघडत आहे। हा सरकारसाठी एक मोठा
लाजेचा वेळ आहे का एवढा वर्ष झाले स्वातंत्र्याला मिळून, पण आजपर्यंत आम्हाला जातीचे दाखले घरकुल काहीच आम्हाला आतापर्यंत मिळालेलं नाही आहे. आता ही यात्रा नागपूरवरून ठाणे आणि ठाणेवरून मुंबई मंत्रालय ही जाणार आहे आणि पूर्ण याचा गाठोडा, पूर्ण समाजाचा गाठोडा धरून हे समाज मुंबई मंत्रालयाच्या डोक्यावर हात फेकणार आहे ना जाऊन. नक्कीच या संवाद यात्रामध्ये बरेच विदर्भातून काही आहे नेते वगैरे, कार्यकर्ते वगैरे ते संपूर्ण जमलेले आहे. आपण बघू शकता कशा प्रकारे या संवाद यात्रामध्ये उपस्थित आहे. काही ते जे मुलं वगैरे आहेत ते बोर्ड वगैरे घेऊन उपस्थित आहे. आपण बघू शकता या दृश्यामध्ये की कशा प्रकारे हे जे इथे महिला उपस्थित आहे, कशा प्रकारे इथे या वस्तू वगैरे आहेत घेऊन बसलेल्या आहे आणि काही वेशभूषामध्ये सुद्धा इथे उपस्थित आहे. नक्कीच देशोन्नतीसाठी रिपोर्टर स्नेहा भोगे, नागपूर.